माझा पाय येतो. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपल्याला बिलं पॅक करून खेकड्या पकडायच्यात आणि इथेच रेसिपी आपण बनवणार आहे. तर माझ्यासोबत आहे हार्दिक, सार्थक आणि पूर्वी आई. चला तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. बघा इकडे राजा खेकड्या शोधतोय. ऊन आहे त्याच्यामुळे त्याला पाण्यात भरपूर मजा येते. गारव्यासाठी तो पाण्यामध्ये खेळतो. सर्वात आधी आपल्याला भांबुर्डीचा पाला शोधायचा आहे आणि तिकडे आई गेल्या शोधायला. तर भांबुर्डीचा हे बघा, ह्या साईडला आई भांबुर्डीचा पाला काढून घेत आहे. आपल्याला बिल पॅक करायचं आहे. ह्या पाल्याने आपण कोणता पण पाला वापरला तरी चालतो नाही. निंगडीचा वगैरे वापरला तरी पण चालतो, कारण तिला श्वास घ्यायला त्रास व्हायला पाहिजे, कोंडून राहायला पाहिजे. हा बघा, भांबुर्डीचा पाला काढून घेते. तो पण बीट आहे ना, ते घेतलेला आहे आणि आई बिल पॅक करते. त्याच्यातली आतमधली माती काढून घ्यायची, त्याच्यानंतर भांबुर्डीचा पाला टाकून बिल पॅक करायची. आणि आता पाला आतमध्ये टाकू आपण, कारण तिला श्वास घ्यायला प्रॉब्लेम व्हायला पाहिजे, कोंडल्यासारखं व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे पाला भरायचा आणि वरून पूर्ण पॅक करून घ्यायचा आणि 1-1.5 तासाने आपण खोलणार आहे. हे बघा, ह्या साईडला बिलं भरपूर आहे. तिला श्वास घ्यायला एकदम इझी जाईल. श्वास सगळीकडून भेटणार आहे तिला, त्याच्यामुळे इथं बिल नाही पॅक करत आणि हवा जाते. हे बघा, गोणी झाली आपली. केलं. हे बघा, आपल्याला 2 खेकड्या भेटलेल्या आहेत. असं वाटलं नव्हतं की खेकड्या भेटतील, पण मस्त भेटतात. बिल पॅक करायच्या आधीच भेटतात. हा बघा, आपल्याला दुसरा बिल पॅक करायचा आहे. तर आई दुसरा बिल पॅक करताय. काय गॅरंटी नाही, पण गॅरंटी तर नाही वाटत भेटेल अशी, तरी पण कोशिश करूया. प्रयत्न चालू आहेत आपले. जंगलामध्ये कुठेच पाणी नाही राहिला, फक्त इथेच पाणी आहे. तर त्याच्यामुळे गावातली सर्व ढोरं इथे पाणी प्यायला आले. इथे म्हणजे कुठेच नाही राहिलं पाणी. उन्हामुळे सर्व नद्या आटल्या आणि ह्या साईडला पाणी आहे, तर त्याच्यामुळे गावातली सर्व ढोरं तिथे पाणी प्यायला आली. हार्दिक, तुमचा बैल आहे इथं? काय कुठला? हा आणि तो पाठचा काढला मारतो. इथून गेला ह्याच्यात खेकडे असेल का की रब्बर आणू का? ह्याच्यामध्ये दिवड आहे, तर आपण हात घालू शकत नाही. तर बाहेर आला असता म्हणजे घातला असता आपण. ची भेटली खेकडी, पण तिला आपण सोडून देऊया. सोड त्या पाण्यामध्ये. आता ही दगडी बिल खाली आहे, काम करते. त्याच्यामुळे खेकडी तलाला एकदम जातोय. पावसाळ्यामध्ये वरती येते ना. इथं भेटली ते जाम मोठी असेल. लागली खेकडी, बघूया आपली. आपण चावली नाही तर बरं आहे. मोठी आहे, बारीकशी आहे पण हाय. आता खेकडी एकदम रागिष्ट असते, कारण पाणी पण कमी झालेलं आहे.
चावते पटकन. भेटली? आली काय पण चावायला बघा आपल्याला तिसरी पण खेकडी भेटलेली आहे. रापून खेकड्या भेटलेल्या आहेत. सोडू काय? नाही त्या टोपात ठेव. या ठिकाणी बिल आहे तर आपण हे साफ करून घेऊया म्हणजे हात टाकायला एकदम इझी जाईल. चल एवढीशी पण मेहनत पण किती करायला लागते. भेटतो. ही दगड नाही का आपल्याला निघणार. बघूया आपण ही दगड पलटी करून. नाही निघणार. नाही ना माझा हात नाही. दगड ज्या मोठी आहे दगड आपण मोठी आहे. प्रयत्न तर करून बघूया. 2 बिलं पॅक करून झालेले आहेत आणि 3 आपल्याला खेकड्या भेटलेल्या आहेत. आता ही जागा चेंज करायची. आपल्याला खालच्या साईडला जायचं आहे. ह्या साईडला नाही आता भेटत. आपण खालच्या साईडला जाऊन प्रयत्न करूया. आपण 2 बिलं पॅक केलेले आहेत. ते आपण 1-2 तासांनी चेक करायला येऊ की आईंच्या हाताला खेकडी लागली. बघूया आपण. चावली माझ्या. चावली पण बारीक आहे ग. चालेल सोडून द्या. आपण सोडून देऊया. छोटे आहेत एकदम. दगड पलटी करून आपण बघूया खेकडी आहे. छोटी आहे म्हणजे छोटी आहे ना. तिला पण ही बघा छोटी आहे. जाऊ दे. 2 छोट्या खेकडे भेटलेले आहेत. आपण त्याला सोडूया. हाय का? हो. खेकडी आहे एवढी अंगडी आहे का पालखुंड आहे. नाही त्याच्यामध्ये खेकडी आहे. सार्थकच्या हाताला लागली खेकडी. आता आपण बघूया. हे बघा इथे सार्थकच्या हाताला खेकडी लागली होती. आता आई ट्राय करताय. बघू दे खरा का दगड लागली का खोटा आहे त्याला. खरंच लागले. खेकडी लागली चांगली मोठी आहे ना. नाही बघूया केवढी आहे ती. लागली ना. या मोठी झांगड हरली चावली हो माझ्या. दाखव चावली आई. केवढी केवढी आहे ती दिसते पहिली. हा जोरात चावली माझ्या. आपण का बघू दे पहिला. ही बघ आता आपल्याला एवढं आपण 3 बिल पॅक केलेल्या आहेत. पण बिल पॅक करायच्या आधीच आपल्याला 4-5 खेकड्या रेसिपी पुरत्या भेटल्या. मस्त साईज भेटल्या. हे बघा ह्या साईडला तुला आपल्याला बनवायचं आहे. जाम बारीक. थांब. आपण सगळं एकच बनवायचं आहे. हे बघा आपण हाती आणलेली आहे पुरीसाठी. आता आपण पेटवून घेऊया. खेकडे मस्त भेटतात. काठी व्हायचं. मला भरपूर भूक लागली त्याच्यामुळे चहा थोडी बनवून घेऊया आपण. आणि त्या साईडला मुलं खेकडे साफ करतात. तोपर्यंत ह्या साईडला चहा होईल. चावल्या होऊया. आणि ह्या साईडला चहा पावडर. तांदूळ धुवून घेऊया आपण. आणि त्या साईडला चहा ठेवलेली आहे. सर्वांना भरपूर भूक लागली तर आपण पटापट भात बनवून घेऊया. कारण सार्थक, पूर्वी आणि हार्दिक या तिघांना पण भरपूर भूक लागलेली आहे. आणि आई तिकडे गेल्यात पानं आणायला जेवणासाठी. आपण आपल्याला जेवणासाठी घरातून प्लेट नाही आणलेली तर आई पानं आणायला गेल्यात. तोपर्यंत आपण भात घालून घेऊया. आणि त्या साईडला हार्दिक आणि सार्थक खेकड्या साफ करून घेत आहे. पण आहे ना हार्दिक तिथून पाणी आण. ठेवलं तोपर्यंत चहा मस्तपैकी पिऊन घेऊया. आणि आईने पानं आणलं जेवायसाठी. नाही हे बघा चांदावडीची पानं जेवणासाठी आणलेली आहेत. आणि हीच जेवायसाठी वापरतात. कारण दुसरी कुठली जंगला ठिकाणी ही जेवायचं असला तर हीच पानं वापरतात. दुसरी कोणतीही वापरू शकत नाही आपण. कारण त्या पानांचा स्मेल वगैरे येतो. ह्या पानांचं नाही येत. नाही हीच पानं वापर. भात होईपर्यंत आपण चहा पिऊन घेऊया. चिंबोऱ्या किती भेटल्या.
भेटल्या आपल्याला रशापुरत्या भेटल्या, मस्त भेटल्या. 2-3 बिलं पॅक करून ठेवलेली आहेत आणि आपल्याला रशापुरत्या खेकड्या मस्त भेटल्या. 2च असतील ना. चला आता पटापट चहा पिऊन घेऊया. चहा घ्या. हार्दिक या. हार्दिक घे. कशी वाटते जंगलामध्ये चहा? मस्त. घरातल्यापेक्षा वेगळी ना ते. या बघा इकडे ह्या साईडला आई खेकड्या धुवून घेत आहे. आपण पटापट बनवून घेऊया कारण मुलांना वगैरे भूक भरपूर लागलेली आहे. बघा इकडे साफ करून ठेवलेले आहेत. मस्त झाल्या ना. रेसिपी पुरत्या भेटल्या आपल्याला खेकड्या. ते बघा त्या साईडला दोघांना एनर्जी आली चहा प्यायली, ती एकदम फ्रेश झाली. हे बघा आपण भातावरती झाकण ठेवून घेऊया. कांदा वगैरे कटिंग करून घेऊया. आपण कटिंग बोर्ड आणायला विसरले, त्याच्यामुळे ही दगड घेतलेली आहे कटिंग करण्यासाठी. भरपूर भूक लागली तर पटापट आपण रसा बनवून घेऊया. सर्वात आधी आपण तेल टाकून घेऊया. आपण लसूण टाकून घेऊया. आपण कांदा टाकणार आहे. मस्तपैकी कलर आलेला आहे. आता टोमॅटो टाकून घेऊया. आपण कैरी टाकून घेऊया. त्याच्यामध्ये गरम मसाला, हळदी पावडर, हे लाल मिरची पावडर हे मिक्स करून घेऊया आपण सर्व मसाले. आणि त्याच्यामध्ये ही खेकडी साफ करून घेतलेली आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया. हे बघा आपण थोडं पाणी टाकूया. हे बघा ह्या साईडला मस्तपैकी आपला रसा शिजतो. जेवून घेऊया आपण कारण मुलांना पण सर्वांना भूक लागली आहे. भरपूर भूक लागली सर्वांना. सकाळपासून काहीच नाही खाल्लेलं. हे बघा आपल्या रशाला पण मस्तपैकी कड आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया. हे बघा पानं धुवून घेतोय. चला तर या जेवायला. डबल घेऊया. फाटलाय ना, डबल घे. द्या हार्दिक. घ्या ती पाणी घेऊन. तुला पण घे. राजासाठी आपण भात काढलेला आहे. राजा ये. त्याला पण भूक लागली. बाजूला कर, टोपी बाजूला घे का. हे देवासाठी आपण काढलेलं आहे. इथे साईडला ठेव. चला तर मंडळी जेवायला या. भरपूर भूक लागली आणि आपण पटापट जेवून घेऊया. हार्दिक कसं झालाय? मस्त. मस्त ना. भारी, एक नंबर. तर मस्त. सर्वांना मस्त आवडलं जेवण. पूर्वी तुला मस्त मजा. चला भरपूर मजा आली ना. हार्दिक मजा आली ना भरपूर. हार्दिकला बघा घाम बघा किती सुटलाय. गरमी भरपूर होते आणि गरम गरम जेवायला पण घेतलेलं आहे. राजाने पण सुरुवात केली तिकडे त्या साईडला. राजाने पण सुरुवात केली. ते बघा राजाला पण गरम झालाय भात. बघा त्या साईडला आई भांडी धुवून घेतात घरी. चला तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि ती जी आपण बिलं पॅक केलं ती चेक करू. त्याच्यामध्ये खेकडे. हे बघा ह्या साईडला आई बिलं पॅक केलेलं आपण ते खेकड्या बघतायत. झाले ना. भरपूर वेळ झाला. आता बघूया आपल्याला खेकडी पण भेटली की नाही. नाही आपण बिल पॅक केलेला तो बाद झाला. त्याच्यामध्ये खेकडी नाही भेटली. आता बघूया पुढे भेटली की. आपण 3 बिलं पॅक केलेलं ना. हे बघा आपला पहिला बिल बाद झाला. त्याच्यामध्ये आपल्याला खेकडी नाही भेटली. आता आई दुसरा बिल चेक करून. दिवळ आतमध्ये दिवळ आहे. खेकडी नाही. जाऊ दे चला. आता तिसरा बिल पॅक केलेला ते पण चेक करू आपण. मग त्या साईडला पण दिवळच असेल ना.
आतमध्ये दिवड आहे, तर त्याच्यामध्ये दिवडची शेपटी लागली हाताला आईंच्या. चला, भरपूर आहेत ना ह्या साईडला दिवड. की बिलं पॅक करून आपल्याला खेकडे पकडायचे आहेत, पण बिलं पॅक करून आपल्याला खेकडे भेटले नाही, कारण आतमध्ये दिवड वगैरे भरपूर आहेत. तर आम्हाला रापूनच 5-6 खेकड्या आपल्याला भेटल्या. चला, तर हे बघा सार्थक आणि हार्दिक गेम खेळतायत. बॉटलवरती दगड ठेवलेला आहे. हे बघा बॉटलचाच नेम काढला. हे बघा ह्या साईडला मुलं खेळण्यात आता दंग झाली. सकाळपासून पोटामध्ये काय नव्हतं, त्याच्यामुळे त्यांना काय सुचत नव्हतं. तर आता जेवली वगैरे आणि त्यांना मजा आली भरपूर. तर बॉटलवरती दगड ठेवलेला आहे. ते बघा त्या साईडला पलीकडे बॉटलच्या झाकणावरती दगड ठेवलेला आहे आणि त्याचा ह्या साईडने नेम काढतायत. कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा. चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. चला,